संविधान जिंदाबाद, भारतीय संविधानाचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा। आज या ठिकाणी जाहीर केलेल्या आंदोलनाप्रमाणे उपस्थित सर्व पक्षाचे संघटनांचे मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्वजण मित्रांनो, हे आंदोलन यासाठी आपण केलं होतं की येथील एक कर्मचारी निखिल रणदिवे हे गायब झाले होते। गायब झाल्याने एक पोलीस कर्मचारी एक भावनिक पोस्ट व्हॉट्सअपवर लिहून गायब झाला। गायब होऊ द्या, काही हरकत नाही, परंतु ती जी पोस्ट लिहिली होती ही पोस्ट प्रत्येकाच्या सहृदयी माणसाच्या, सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला अगदी सल निर्माण करणारी होती। आणि या पोस्टवरून वातावरण बरंचसं सहानुभूतीपूर्वक हे झालेलं होतं। आणि गायब झाल्यानंतर त्यांचा जो 5-6 दिवस जो विलंब झाला, यावरून रोज बातम्या येत होत्या आणि या बातम्यांवरून वातावरण थोडंसं वेगळं होत होतं। आणि त्या दृष्टीने याचा कुठेतरी छडा लागावा म्हणून हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। वास्तविक हे आंदोलन पोलिसांच्या विरोधात नाहीये। आंदोलन होऊ दे ना, आंदोलन करण्याचा अधिकार आहे। आंदोलन करणारे काय बोलतात हे महत्वाचं आहे आणि त्यांच्या बोलण्याचं त्या ठिकाणी त्यांनी ते निरसन करणं हेही महत्वाचं आहे। आणि एखाद्या वेळेस जर आम्ही जे सापडलेत निखिल रणदिवे रात्री सापडलेत, याबद्दल सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी व्यक्तीच आणि सर्व आंदोलनकर्त्यांच्या वतीने मी हार्दिक धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो। परंतु ते सापडलेत रात्री 9 वाजता आणि रात्री 9 वाजता सापडल्यानंतर हा गायब होण्याचा विषय हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील झालेला असतानाही तो सापडल्याबरोबर जिथं कुठं सापडला असेल त्या पोलीस अधिकाऱ्याने, तिथल्या प्रशासनाने याबाबतची एक पोस्ट प्रसिद्ध करायला पाहिजे होती रीतसर की निखिल रणदिवे हे सापडलेले आहेत, म्हणजे यावरून पुढच्या बऱ्याच गोष्टी या थांबल्या असत्या। मी पत्रकार आहे, मी पोस्ट टाकणं, मला कुठली माहिती नसताना असताना मी पोस्ट टाकणं, आता माझ्याबद्दल जर काहींचा गैरसमज असेल, मी यवत पोलीस ठाण्याला पडीक असतो, मग माझ्या पोस्टवर लोक विश्वास कसा ठेवतील? पोस्ट ही साहेबांनी टाकायला पाहिजे, पण साहेब का पोस्ट टाकत नाही? आणि ज्या वेळेस आम्ही साहेबांना विचारतोय, हे देशमुख साहेब आता कुणीतरी बोलल्याप्रमाणे चांगले होते, परंतु काय आमच्यासारखे पडीक इथं त्यांना भेटतात, त्यांचं कान भरवतात, त्यांना वेगळेच बोलतात, यामुळे त्यांचाही गैरसमज होत असेल। पोलीस अधिकाऱ्यांनी काम करताना त्यांचे कान हे अतिशय तीक्ष्ण आणि संवेदनशील ठेवले पाहिजेत। कुणी येऊ द्या, आमचं ऐका, कुणाचंही ऐका, काही ऐका, परंतु निर्णय हा स्वतःच घ्यायला पाहिजे। माझं असं म्हणणं होतं, देशमुख साहेबांना मी फोन केला तरीही ते नीट बोललेले नाहीत। त्यांचा जो इथं गोपनीय म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? काय पोस्ट असते गोपनीय? हे त्या पोलीस स्टेशनचे खजिनदार असतात, लेखापाल, त्यांनाही फोन केला तर मी म्हणलं आणि मला असा संशय निर्माण झाला की हे आजचं जे आंदोलन आहे आणि वास्तविक या पोस्टमुळं ज्या काही पोस्ट पडल्या ते सापडल्याच्या, या पोस्टमुळे बऱ्याचशा लोकांची चलबिचल झाली इथं येण्याची। अनेक लोकांच्या जवळ 100-150 फोन झाले, आंदोलन रद्द झालं का, मग सापडलं मग कशाला करायचं, असं बरेच पोस्ट, आणि त्यामुळे बरीचशी लोक इथे येण्यापासून थांबलेली आहेत। परंतु जे कोणी आलेत यांना मी खरंच धन्यवाद देतो। आणि ही पोस्ट त्यांनी रात्री जर टाकली असती तर आजचा हा मेळावा किंवा आंदोलन आम्ही रद्द केलं असतं। मी आज या विषयाची बातमी टाकलेली आहे, ती बातमी मला रात्री थांबवता आली असती। मी सकाळी पोस्ट टाकली की हे आंदोलन होणारच आहे, ही आम्ही रद्द केलं असतं आणि आम्ही तुम्हाला सर्व सहकार्य केलं असतं। मी गेली 40-42 नीट कान ठेवून ऐका,
पोलीस कर्मचाऱ्यांना तुमचे साहेब कुठे ते माने साहेब या पुढे येऊन ऐका. मी 40-42 वर्षे बातमीदारी करतो. 42 वर्षात इथं अधिकारी होते का नव्हते? होते ना अधिकारी. एकाही अधिकाऱ्याला विचारा एमजी शेलार काय आहे आणि कसा आहे. मग ते जर तुम्हाला 2 अधिकाऱ्यांनी जरी माझी तक्रार केली असेल, मी माझी बातमीदारी उद्यापासून थांबवल. आणि हे असं असताना तुम्ही आम्हाला असं का समजता? आम्ही सगळं सहकार्य करू. मध्ये इथं दगडफेक झाली, इथं जाळपोळ झाली, आम्ही पोलिसांना सहकार्य केलं. त्यावेळेस मला अधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं माझं. मग देशमुख साहेब आताच का अशी भूमिका घेतात? आम्ही हे बघा, आम्ही जे विचारू तेवढंच आम्हाला बोला. आम्ही वेगळं विचारणार नाही. आम्ही तुम्हाला काही त्रास देणार नाही. आम्ही पहिलं आमचं कर्तव्य पोलिसांना सहकार्य करण्याचंच असेल. आणि आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही ही पोस्ट टाकायला पाहिजे होती. त्यानंतर मी देडस साहेबांनाही बोललो, देशमुख साहेबांना बोललो पोस्ट टाका. मग ही पोस्ट कुणी टाकली? गोपनीय माणसांनी टाकली, गोपनीय पोलीस कुतवळ साहेबांनी. मग देशमुख साहेबांना काय झालं पोस्ट टाकायला? देडस साहेबांना काय झालं का? त्यांना कळत नाही का या गोष्टी? मग हे असं करतात. त्यामुळं काय होतं, मग आमचा थोडासा गैरसमज होतो. असं करू नका. तो सापडला, आम्हालाही आनंद वाटतो. आणि या पुढच्या काळात त्यालाही फार त्रास देण्यात येऊ नये. त्याची जी मानसिकता झाली, या मानसिकतेमुळे त्यांनी जो निर्णय घेतला, हा त्याचा निर्णय बरोबर आहे. पहिल्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे, त्याला हजर राहता येत नाही. आणि सतत जर त्याला तो जळगावहून ड्युटीहून आला की त्याला अहिल्यानगरला पाठवताय, अहिल्यानगरहून आला की त्याला औरंगाबादला कुठेतरी पाठवताय. अरे हे चाललंय काय तुमचं? या पोलीस स्टेशन मध्ये जे वसुली कर्मचारी आहेत, वसुली 10-12 असतील, यांना ड्युटीच लागत नाही. शिवाय जे साहेबांच्या मर्जीतले आहेत, माने साहेब तुमच्या काही मर्जीतले असतील, देशमुख साहेबांच्या काही मर्जीतले असतील, यांनाही ड्युटी लागत नाही. मग 20-25 लोकांना जर ड्युटीच लागली नाही, मग रणदिवे सारख्या माणसाला ताण पडतो, त्यांना जो त्रास होतो, अशा अनेक लोकांना त्रास होतो. या पोलीस स्टेशन मध्ये मला 10 ते 12-15 पोलीस कर्मचारी भेटले. हे चाललं, हे गैर आहे आणि हा आम्हालाही त्रास आहे. तिथं तुमच्या अंडरमध्ये काय चालतं आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याचं ऐकून बातमी लिहिणार नाही. आम्ही भारतात तुम्हाला सांगू, ही तक्रार आहे, तुम्ही बघा, जरा सोडून टाका. आतल्या गोष्टी बाहेर येऊ नये. झाकली मोठी चांगली असती, 1.25 लाखाची असती. अशा पद्धतीने काय आम्ही सहकार्य करण्याची भूमिका जर करत आलो असू नये. तुम्ही जर आम्हाला वेगळी वागणूक देत असाल तर आता विकास कदम आणि पंकज दिवारांनी जे सांगितलं, आम्ही इथं बसणार नाही. माझं आता 71 वय आहे. काय व्हायचं असेल ते जरूर होईल, पण कुठल्याही अन्यायाला आणि याला आम्ही घाबरणार नाही. तुम्ही आम्हाला डायरेक्ट जरी आमचं एन्काउंटर केलं या ठिकाणी तरी मला फिकीर नाही. माझं जाहीर आव्हान आहे पोलिसांना, तुम्ही ऐकताय का? माने साहेब कुठे आहेत? बोलवा देशमुख साहेबांना इथं. माझं आव्हान आहे. मी 42 वर्षे बातमीदारी करतोय आणि या 42 वर्षात एक पत्रकार म्हणून मी कुठे जरी 2 गुंठे खरेदी केली असेल, 2 चाकी नवीन घेतली असेल, मी कुठे माझी प्रॉपर्टी माझ्या बँक खात्यात जर 10,000 जरी असतील तरी तुम्ही चौकशी करा. तुम्हाला अधिकार आहे. तुमची ईडी माझ्या मागे लावा, अनेक तपास यंत्रणा लावा. माझ्या भ्रष्टाचाराची, माझी खंडणी मागण्याची असे काही जर काही प्रकार तुम्हाला आढळले, तुम्ही लगेच सांगा. फक्त माझ्यावर सगळ्या कारवाई करा त्यानुसार. आणि जर माझ्याकडे काहीच सापडलं नसेल, जे माझ्यावर आता कर्ज आहे ते कर्ज या पोलिसांनी यांच्या हप्त्यातून फेडावं. जाहीर आव्हान आहे. म्हणून मी बोलतो, 42 वर्ष का टिकलोय? अनेकांनी प्रयत्न केले माझी बातमीदारी घालवण्याची. यवतला यावं हा प्रश्न पडायचा, परंतु मी मेलेच जमाय असं समजून मी आज एकटाच येतो. कुणीही बघावं, माझ्या माग गाडीवर कुणी नसतं. अनेक जण आहेत आणि जरी काय झालं तरी काय फरक आहे. म्हणून माझी साहेबांना विनंती आहे, तुमचा आमचा वाद नाही. माझ्या बांधा शेजारी तुमची जमीन नाही. माझं काय तुम्ही बांध कोरणार नाही, मी तुमचा कोरत नाही. सर्व पोलीस कर्मचारी आणि सर्व अधिकारी यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही आम्हाला सन्मानाची वागणूक द्या. तुम्ही जर आम्हाला 50% वागणूक दिली, आम्ही तुम्हाला 100% देऊ. आणि तुम्ही जर आमचा अवमान करत असाल, तुम्ही काही आता पोलीस स्टेशनचे मालक म्हणून आलेले नाहीत.
तुम्ही इथं नोकरच आहात आणि हे तुमचं हे सर्व चालतंय हे आम्हा जनतेच्या जीवावर चालतंय. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही. या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांनी येऊन रणदिवेचं नेमकं रणदिवे सापडलेत का त्यांनी इथं सांगावं. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही. आम्ही पोलिसांच्या मधल्या कुठल्या अधिकाऱ्याचं ऐकायला मोकळे नाही. म्हणून पुन्हा मी विनंती करतो तुम्ही अजूनही निर्णय घ्या आणि जबाबदार अधिकारी इथं पाठवा आणि त्यांनी आम्हाला सांगावं नेमकं काय झालं. मग आमचा विश्वास पटला, खात्री पटली, आम्ही हे आंदोलन इथं थांबू आणि आम्ही आमचं शांतपणे निघून जाऊ. आम्ही काल आंदोलकाने विनंती केली होती इथं आम्हाला जागा करून द्या. त्यांनी मुद्दाम जागा इथं आम्हाला ठेवलीच नाही उभं राहायला. आपल्याला आता इथं उभं राहावं लागतंय. हे अशा गोष्टी हे करत असतात, काही हरकत नाही. पुन्हा सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण इथं आलात, चांगल्या प्रकारे आपण बोललात आणि साहेबांनाही विनंती करू की निखिल वागळे रणदिवे बाबत तुम्ही आम्हाला इथं जाहीर सांगावं तरच आम्ही विश्वास ठेवू. एवढं दिनांक 5 तारखेला या पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले निखिल रणदिवे हे पोलीस कर्मचारी एक भावनिक पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकली त्यांनी. त्यामध्ये ते आपल्या मुलीला मुली म्हणतात, ही मुलगी 1 वर्षाची आहे. त्या मुलीला ते म्हणतात की तुझा पहिला वाढदिवस साजरा करायला सुद्धा मला येता येत नाही. मी तुला माझ्या या तुला पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा. या ठिकाणी असणारे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मला सातत्याने छळ केलेला आहे. माझी कधी अहिल्यानगरला तर कधी जळगावला अशी वारंवार ड्युटी टाकली. त्यामुळे मला तुझ्या या वाढदिवसाला उपस्थित राहता येत नाही. तू त्या दिवशी आजारी पडली, त्या दिवशी सुद्धा मला तुझ्या औषधोपचारासाठी घेता आलं नाही आणि ती गायब. ती भावनिक पोस्ट पाहिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला. त्यावेळेस आम्ही त्या पोस्टच्याद्वारे जे पोलीस ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आहेत हिल साहेब यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याशी विचारणा केली, त्यांना सांगितलं. त्यांनी काही अवधी मागितल्यानंतर आम्ही जवळपास फोन केल्यानंतर परत 4 दिवसाचा पुढे अवधी दिलाही. परंतु तरी देखील पोलिसांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असं जाणवल्यानंतर आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा निर्णय घेतला आणि तसा पत्रव्यवहार आम्ही पोलीस प्रशासनाशी केला. आणि गुरुवार म्हणजे आज सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही सर्व समविचारी पक्ष संघटना यामध्ये रिपब्लिकन पक्षाची प्रामुख्याने भूमिका घेतली. आमचे नऊ नेते कार्यरत असलेले विकास बाबा कदम असतील, ज्येष्ठ नेते नरेशजी डाळिंबे असतील, सासवडून आणलेले स्वप्नाजी कांबळे असतील, येथे असणारे ज्येष्ठ पत्रकार आमचे MG शेला असतील, या सगळ्यांनी भूमिका घेतल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालंय. आणि आता या ठिकाणी जे उमर कांचनचे PI वांगडे साहेब आले होते, त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की बाबा निखिल रणदिवे आता या ठिकाणी सापडलेले. आपल्या आंदोलनातल्या प्रमुख मागण्या काय? आता PI जे आहे ज्यांच्यावर जे आरोप आहेत ते ह्या पोलीस स्टेशनला नव्हते आणि उमर कांचनच्या PI जे निवेदन दिले या ठिकाणी जे पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले नारायण देशमुख त्यांच्यावर आरोप असल्यामुळे बहुतेक कोण ते उपस्थित राहिलेले दिसत नाही तिथं. परंतु अशी पळपुटी भूमिका घेऊन तुम्ही लोकांचं हित साधू शकणार नाही. कारण तुम्ही जर शोषण केलेलं आहे, अन्याय केलेला आहे हे प्रथमदर्शनीच लक्षात येत आहे. कारण ही एका निखिल रणदिवेची तक्रार नाही, तर या ठिकाणी कार्यरत असलेल्या या ठिकाणावर बदली झालेल्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची आहे. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा तपास करताना नारायण देशमुख यांना पोलीस कार्यालयात अधीक्षक कार्यालयात अटॅच करून घ्यावं आणि त्यावेळी तपास करावा, तर निपक्षपाती तपास होऊ शकतो. कारण त्यांच्या दबावाखाली कुठलाच पोलीस कर्मचारी त्यांचं झालेलं शोषण सांगणार नाही. त्यामुळं माझी अधीक्षक साहेबांना, IG साहेबांना आणि पोलीस महासंचालकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की जर तुम्हाला खरोखर इथल्या कर्मचाऱ्यांचा शोषणाचा तपास करायचा असेल तर तुम्ही प्रामुख्याने काय केलं पाहिजे, नारायण देशमुख यांना कंट्रोलला जमा केलं पाहिजे, बदली केली पाहिजे, त्यावेळेस तपास केला पाहिजे, तर तो तपास निपक्षपाती होऊ शकतो, अन्यथा नाही.
रणदिवे पोलीस कर्मचारी बेपत्ता प्रकरणामध्ये आज आपण आरपीआयच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत ते सांगा. आमच्या प्रमुख मागण्या आहेत या ठिकाणचे PI देशमुख यांची तातडीने बदली करण्यात यावी आणि जो निखिल रणदिवे हा फरार झालता म्हणजे जीवाला भिवून तो ही झालता त्यांनी सुसाईड नोट ही लिहिली होती. परंतु सांगण्याचं तात्पर्य असं आहे की निखिल रणदिवे हा दलित समाजाचा असल्यामुळं त्याला जातीवादाच्या भावनेमधनं या ठिकाणचे असणारे PI यांनी त्यांना टॉर्चर करण्याचं काम गेली वर्षभरापासून करत आलेलं आहे. तरी अशा या अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी मागणी करत आहोत. या ठिकाणी जर पोलिसांवर असा अन्याय अत्याचार होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय. या ठिकाणी या पोलिसांना फार हे झालेली आहे की 2 नंबर धंद्याचे पैसे गोळा करायचे, चौकडनं पैसा गोळा करायचा आणि लोकांना वेटीस धरायचं. परंतु यांना हा निखिल रणदिवे त्यांचाच कर्मचारी होता, परंतु त्याला हुडकण्यासाठी त्यांचे 5-6 दिवस गेले आणि तो सुखरूप गावला. ही आनंदाची बात आहे, कारण तो लेकरा बाळामध्ये गेलेला आहे असं त्यांनी आम्हाला लेखी दिल्यामुळं आम्ही हे आंदोलन आता स्थगित करत आहोत. आणि यानंतर जर कुणावरही अन्याय अत्याचार झाला तर आम्ही त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आहे. दौंड तालुक्यामध्ये मागासवर्गीयावर अन्याय भरपूर वाढले जनतेमध्ये, तसेच पोलीस कर्मचारी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी यवत पोलीस स्टेशन येथे आज आंदोलन आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज आपण पाठिंबा देत आहोत. कारण नारायण देशमुख यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी जो आपल्या निखिल रणदिवे यांचा जो मानसिक छळ चालू केला होता गेल्या 1 वर्षापासून, त्या छळाला कंटाळून निखिल रणदिवे हे एक नोट लिहून व्हॉट्सअपला त्यांनी पाठवली. निखिल रणदिवेचा आता त्या पोलीस सांगतात की तपास लागलेला आहे, परंतु आपल्याला यांच्याकडून लेखी पाहिजे. लेखी दिल्याशिवाय इथलं कुठलाही कार्यकर्ता उठणार नाही. कारण नारायण देशमुख हा मनुवादी विचारसरणीचा असून त्याने पोलिसाचा छळ नाही तर इथल्या काही यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे नागरिक आहेत त्यांचा सुद्धा छळ केलेला आहे यांनी. कारण माझ्याकडे त्याची तक्रार सुद्धा आली होती पुण्यामध्ये. रवींद्र लगड जे शेतकरी आहेत त्याचा सुद्धा त्यांनी खोटे गुन्हे दाखल करून त्याच्या कुटुंबावरती अन्याय केलेला आहे. खोटे गुन्हे दाखल करून त्याला 6 महिने जेलमध्ये त्यांना डांबून ठेवलं. घरगुती वाद होता, तो घरगुती भावकीचा वाद असताना दोन्ही पार्ट्याला त्यांनी जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या सोबत जे काही कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा लगड यांनी तक्रार दिलेली आहे. त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि या जो मनुवादी वृत्तीचा जो नारायण देशमुख आहे त्याला तत्काळ निलंबित करा. निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण हा रक्षक नसून हा भक्षक आहे. अशी आज या ठिकाणी मी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मागणी करतो. जय भीम, जय भारत. युवराजांनी मला असं हे केलं की बाबा जर तो जर भेटलाय तर त्याच्याबद्दल मला व्यवस्थित खात्री करून सांगा, तरच आम्ही आंदोलन पाठीमागे घेऊ. त्याप्रमाणे मी शिक्रापूरचे PI साहेब दीपरतन गायकवाडजी साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तर त्यांनी सांगितलं की काल स्वतः मी त्यांना भेटलेलो आहे रणदिवेजींना आणि 2 दिवसात ते माझ्याकडे स्टेटमेंट द्यायला येत आहे. त्याच्यामुळे रणदिवेजी आता सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचलेले आहेत. पुढील जे काही त्यांचे जे असतील मागणी किंवा जे काही त्यांचं ॲलिगेशन किंवा ऑब्जेक्शन असतील त्याच्याबद्दल सविस्तर चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल. धन्यवाद. भारतीय संविधानाचा